मुलांनो, शुभ सकाळ. मराठी वगभारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलाय आणि भाग क्रमांक 4 मधील उपयोजित मराठी या घटकातील आपण दुसरा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे. मुद्रित शोधन 2. मुद्रित शोधन. चला तर पाहूया. प्रास्ताविक. मराठी भाषेत लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे. लिखित मजकुराच्या व्याकरण शुद्धतेबरोबर आशयाचे अचूक संपादनही तितकेच महत्त्वाचे असते. कोणत्याही मजकुराच्या आशय शुद्धतेची व अचूकतेची जबाबदारी लेखकाची असली तरी व्याकरणदृष्ट्या लेखन निर्दोष करणे आवश्यक असते. यातून मुद्रित शोधनाची गरज स्पष्ट होते. हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाईतील मजकूर वाचकांच्या मनावर चांगला परिणाम करतो. मुद्रण कलेमध्ये काळानुसार बदल होत गेले, परंतु आजही छापील मजकुरावरील विश्वास कायम आहे आणि तंत्रज्ञानाच्या युगातही मुद्रित शोधनास महत्त्व आहे. वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, लहान मोठी पत्रके, संस्थांचे अहवाल, शुभेच्छा पत्रे यासारख्या अनेक प्रकारात मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे व त्यात उत्तरोत्तर वाढच होणार आहे. मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ हे समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सजगतेचे आणि प्रगतीचे लक्षण आहे. ही वाढ जितकी मोठी तितकी मुद्रित शोधकांची आवश्यकता अधिक असते. म्हणून मुद्रित शोधनाचे स्वरूप समजावून घेणे गरजेचे आहे. स्वरूप पाहूया आपण. मुद्रित शोधन लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन होय. त्याला इंग्रजी शब्द आहे प्रूफ रीडिंग. म्हणजे लेखकाने जे लिहिलेलं आहे, परंतु सर्वांनाच भाषेचं संपूर्ण ज्ञान नाहीये, व्याकरणानुसार लेखन ज्ञान नाहीये, अनवधानाने काही त्रुटीही राहून जातात. हे तपासण्याचं काम किंवा ते लेखन निर्दोष करण्याचं काम म्हणजे मुद्रित शोधन. इंग्रजी शब्द प्रूफ रीडिंग. मुद्रित शोधक कोणाला म्हणायचं ते पाहू. व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक होय. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रूफ रीडर. म्हणजे भाषेच्या व्याकरणाचा ज्याचा अभ्यास आहे आणि तो जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखकाने लिहिलेलं वाचन करतो, त्यातल्या उणिवा किंवा त्रुटी काळजीपूर्वक दूर करतो, अशी जी व्यक्ती आहे त्याला म्हणायचं मुद्रित शोधक किंवा प्रूफ रीडर. वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, जाहिराती, लहान मोठी पत्रके, संस्थांचे अहवाल, शुभेच्छा पत्रे इत्यादी प्रकारातील कोणत्याही मजकुराचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी मुद्रिते बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करणे व मजकूर वाचनीय आणि निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन होय. आपण लिहिलेला किंवा दुसऱ्याने लिहिलेला मजकूर पुन्हा वाचून पाहणे आणि तो वाचताना व्याकरण, संदर्भ, वाक्यरचना आणि लेखन नियमांनुसार लेखन या घटकांचा जाणीवपूर्वक विचार करणे म्हणजे मुद्रित शोधन होय. लेखकाला प्रत्येक वेळी प्रमाण लेखनाचे परिपूर्ण ज्ञान असेलच असे नाही. त्यामुळे काही त्रुटी राहू शकतात.
किंवा लिहिण्याच्या ओघात अनावधानाने काही लिहायचे राहून जाते वा पुनरुक्तीही होऊ शकते. अशा वेळी मुद्रित शोधन फार गरजेचे असते. मुद्रित शोधक मुद्रित शोधनातून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावी कार्य करू शकतो. स्थानिक ते जागतिक पातळीवर लिखित मजकुराची नितांत आवश्यकता असल्याने मुद्रित शोधनाची व्याप्तीही मोठी आहे. मुद्रित शोधकाचे महत्त्व. भाषा आणि समाज यांचे अनन्यसाधारण नाते असते. एखाद्या राष्ट्राची भाषा विकसित झाली की राष्ट्र विकसित होते. त्या राष्ट्राची साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक व इतर सर्वार्थाने प्रगती होऊ लागते. भाषा बोलणाऱ्यांची, लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची संख्याही वाढत जाते. ही भाषा जितक्या दर्जेदारपणे वाचकांसमोर येईल त्या प्रमाणात समाजाची दिशा ठरू लागते. मुद्रित शोधकाची जबाबदारी ही आहे की त्याने त्या भाषेचे जतन योग्य पद्धतीने केले पाहिजे. साहित्य निर्मिती व्यवहारात लेखकाबरोबरच टंकलेखक, मुद्रित शोधक, मुद्रक व प्रकाशक हे अत्यंत महत्त्वाचे घटक काम करत असतात. त्यांची तज्ज्ञता, त्या क्षेत्रातील अधिकार, सौंदर्यदृष्टी, निष्ठा या बाबी ग्रंथाला उच्च निर्मिती क्षमता प्राप्त करून देत असतात. या क्षेत्रात लेखकानंतर मजकुराचे वारंवार वाचन करणारा जर कोणी असेल तर तो मुद्रित शोधक असतो. तो ग्रंथाला परिपूर्ण व वाचनीय करण्याचे काम करत असतो. तो लेखक व मुद्रक यातील दुवा असतो. भाषेचा रक्षणकर्ता, प्रकाशकांचा मित्र आणि वाचकांचा प्रतिनिधी अशा विविध नात्याने तो बांधला गेलेला असतो. मुद्रित शोधन ही एक कला आहे, तसेच ते एक शास्त्रही आहे. मुद्रित शोधन एक व्यवसाय आहे. उत्तम मुद्रित शोधक आपल्या अभ्यासाने, साधनेने या व्यवसायाला उत्तम दर्जा प्राप्त करून देऊ शकतो. उत्तम निष्ठावंत मुद्रित शोधक हा केवळ वाचाल तर वाचाल यावर नव्हे, तर शुद्ध वाचाल तर वाचाल व भाषेलाही वाचवाल याला अधिक महत्त्वाचे मानतो. मुद्रित शोधकाची भूमिका. मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असणे महत्त्वाचे आहे. ही जाण येण्यासाठी भाषेच्या अभ्यासाबरोबरच स्वयं अध्ययन, सूक्ष्म वाचन, व्याकरणाची जाण, लेखन, चिंतन यातून त्याने स्वतःला प्रगल्भ करणे गरजेचे असते. विविध विषयातील व साहित्य प्रकारातील वाचनामुळे त्याच्यापाशी अनेक संदर्भ गोळा होतात. हे लक्षात ठेवणे व मुद्रित शोधन करताना त्यांचा योग्य ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे. कोणत्याही विषयावरचा मजकूर मुद्रित शोधनासाठी समोर येऊ शकतो. मुद्रित शोधकाची भूमिका ही फक्त प्रमाण भाषेनुसार लेखन तपासणे इतकी मर्यादित नसते. वाक्ये अर्थपूर्ण, बिनचूक आहेत का? संदर्भ योग्य व अचूक आहेत का? वाचताना वाचकांचा रसभंग होत नाही ना? शब्दांची पुनरावृत्ती किंवा अर्थाची द्विरुक्ती झाली नाही ना? याची काळजी मुद्रित शोधकाने घेतली पाहिजे. पुस्तकाच्या पानांवरचे पृष्ठ क्रमांक, नकाशे, तक्ते, चित्रे, अनुक्रमणिका व पृष्ठ क्रमांक यांचा संबंध, मजकुराची सलगता या गोष्टींकडेही मुद्रित शोधकाचे लक्ष हवे. जर एखाद्या मजकुराबाबत शंका निर्माण झाली अथवा त्रुटी जाणवल्या तर त्याही निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी मुद्रित शोधकाने स्वीकारली पाहिजे. एकदा मजकूर तपासला
म्हणजे मुद्रित शोधकाची जबाबदारी संपली असे होत नाही, तर तिसऱ्यांदाही तो मजकूर नजरेखालून घालण्याची त्याची तयारी असली पाहिजे. लेखकाचा मजकूर अधिक सर्वांग सुंदर करण्याची व तो वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही मुद्रित शोधकाची असते. मुद्रित शोधकाला मुद्रणविषयक ज्ञान व दृष्टी आवश्यक असते. अभ्यासू वृत्ती, कामावरची निष्ठा, अनेक विषयातील रुची आणि भाषेची समज ही चांगल्या मुद्रित शोधकाची वैशिष्ट्ये आहेत. कामाचा प्रदीर्घ अनुभव त्याला अधिकाधिक परिपूर्ण करत असतो. चांगला मुद्रित शोधक होणे ही एक प्रकारे तपश्चर्याच असते. निरंतर वाचनाने तो प्रगल्भ होत जातो. त्याचा परिणाम म्हणून तो लेखकाबरोबर संवाद साधून मूळ मजकुरात संदर्भाची भरही घालू शकतो. जसे एखादे चांगले पुस्तक त्या लेखकाची वा प्रकाशकाची ओळख बनते, तसे मुद्रित शोधकानेही स्वतःची ओळख निर्माण करायला हवी. चांगला जाणकार मुद्रित शोधक पुस्तकांचे संपादन, सूची, शब्दांकन, लेखन, भाषांतर, अनुवाद अशी सर्जनशील कामे करून आपली क्षमता विकसित करू शकतो. छापून आलेला मजकूर हा लेखन नियमानुसार असणार हे वाचकांनी जणू गृहीत धरलेले असते. लेखन करताना तो त्यातील शब्दांचे अनुकरण करत असतो किंवा तेच संदर्भ प्रमाण मानत असतो. मूळ संदर्भ अथवा लेखन नियमांपर्यंत जाण्याची तो तयारी दर्शवत नाही आणि म्हणूनच मुद्रित शोधकाची जबाबदारी वाढत जाते. उदाहरणार्थ, पर्यावरण दिन हा शब्द जर मुद्रण करताना पर्यावरण दिन म्हणजे पहिल्या वेलांटीची दुसरी वेलांटी झाली तर असा आला आणि मुद्रित शोधकाच्याही नजरेतून तो सुटला, तर पर्यावरण दिन हा किती दीनवाना होईल याची कल्पना केलेली बरी. मुद्रित शोधनासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य. 1. मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असणे महत्त्वाचे आहे. 2. मुद्रित शोधकाची भूमिका केवळ प्रमाण भाषेनुसार व्याकरण शुद्धता तपासणे इतकीच मर्यादित नसते, तर लिहिलेला मजकूर हा अर्थपूर्ण आणि बिनचूक आहे का, संदर्भ अचूक व योग्य आहेत का हे तपासणे व त्याची जाण असणेही महत्त्वाचे आहे. 3. मुद्रित शोधकाला मुद्रणविषयक तंत्र, परिपूर्ण ज्ञान व दृष्टी आवश्यक असते. 4. आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. 5. कामावरील निष्ठा, अनेक विषयांसह समोर आलेल्या मजकुरात रुची व जाण असणे आवश्यक आहे. 6. कामाचा प्रदीर्घ अनुभव मुद्रित शोधकाला अधिकाधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ करत असतो. 7. सक्षम मुद्रित शोधक होण्यासाठी चिकाटी, अभ्यासातील सातत्य व सराव आवश्यक असतो. 8. प्रतिभावंत लेखक व सजग प्रकाशक यांच्याप्रमाणे जाणकार मुद्रित शोधकही तपश्चर्येने आपली ओळख निर्माण करू शकतो. 9. ग्रंथांच्या विषयानुसार त्या विषयांचे सर्वसाधारण ज्ञान, भाषेचे चांगले ज्ञान आवश्यक असते. 10. अनेक विषयांची आवड व समज असणे आवश्यक असते. मुद्रित शोधकाची साधन सामग्री. ज्या भाषेतील मुद्रिते तपासायची आहेत त्यांचे शब्दकोश म्हणजे या बाबी त्या व्यक्तीजवळ असल्या पाहिजेत. हिंदी, इंग्रजी शब्दकोश, व्याकरण विषयक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मुद्रित शोधन खुणांचा तक्ता, शैली पुस्तिका. काही संस्था स्वतःच्या शब्दांसाठी आग्रही असतात. उदाहरणार्थ, नाना फडणवीस का नाना फडणीस. प्रमाण भाषेची नियमावली
पुस्तिका ही साधनसामग्री वापरल्यामुळे मुद्रित शोधकाचे काम निर्दोष होण्यासाठी मदत होते व त्याच्याही ज्ञानात भर पडत जाते. संदर्भ माहिती यांची अद्ययावतता हा चांगल्या मुद्रित शोधकाचा गुण आहे. मुद्रित शोधनाचे तंत्र टेक्निक पाहूया. 1. कोणत्याही मुद्रिताची खालीलप्रमाणे 3 वाचने किमान होतात. किमान 3 वाचनं होतात. पहिले वाचन मूळ मजकुराचे व टंकलिखित मजकुराचे शक्यतो सहाय्यकाच्या मदतीने वाचन करणे. पहिल्या वाचनात खूप शंका व दुरुस्त्या येऊ शकतात. त्याचे निराकरण व दुरुस्ती होणे अपेक्षित असते. दुसरे वाचन पहिल्या मुद्रणातील त्रुटी व शंकांची तपासणी करणे. राहिलेल्या व नव्याने आढळलेल्या दुरुस्त्या करणे. पृष्ठ मांडणी, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, चित्रे, आकृत्या इत्यादींची सुयोग्य मांडणी करून त्यांचे काळजीपूर्वक पुन्हा वाचन होणे आवश्यक असते. तिसरे वाचन दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासणे. मजकूर अंतिम छपाईला जाण्यापूर्वी लेखक व मुद्रित शोधक हे अतिशय जाणीवपूर्वक वाचन व दुरुस्ती करतात, कारण छपाई झाल्यानंतर दुरुस्तीला वाव नसतो. 2. मुद्रित शोधकाने मजकूर तपासताना मुद्रितातील चुका मुद्रित शोधनाच्या खुणांचा वापर करून बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मांडून प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेषा करावी. मुद्रितात जे दिसेल ते मूळ प्रतीत न शोधता मूळ प्रतीत जे आहे ते मुद्रितात शोधण्याची सवय असावी. 4. मुद्रित शोधकाने मजकूर तपासताना येणाऱ्या शंकांची नोंद ठेवणे गरजेचे असते. 5. शब्दकोश वा अन्य कोश वाङ्मयांचा गरजेनुसार वापर करण्याची सवय असावी. 6. मुद्रित शोधकाने प्रत्येक विरामचिन्हाचाही बारकाईने विचार व वाचन करणे गरजेचे असते. 7. आजच्या संगणकीय युगात लेखक मुद्रकाकडे सॉफ्ट कॉपी पाठवतो. मुद्रकाकडून ती अपेक्षित संस्कारांसह मुद्रित शोधकाकडे येते. मुद्रित शोधक मुद्रित मजकुराची मांडणी करून ती कॉपी पुन्हा लेखकाकडे पाठवतो. अंतिम मुद्रित परिपूर्णतेसाठी व निर्दोषतेसाठी मुद्रित शोधकाकडे येत असते. त्यातील मुद्रित शोधनाचे काम पूर्ण झाल्यानंतर ती निर्दोष होते आणि मुद्रणासाठी पाठवली जाते. संगणकावर स्पेल चेक असताना मुद्रित शोधकाची गरज काय? नवीन संगणकीय तंत्रज्ञानानुसार मुद्रित शोधनाचे काम सोपे व सहज झाले आहे यात शंका नाही, परंतु ते निर्दोष झाले आहे असे मात्र खात्रीने सांगता येत नाही. स्पेल चेकर त्यालाच संगणकीय शब्दलेखन तपासनीस असं म्हणतात. स्पेल चेकर शब्द बरोबर आहे किंवा चूक आहे ते तपासतो. त्याला पर्यायी शब्दांची जोड देतो, परंतु तो शब्द तिथे योग्य आहे का नाही हे त्याला समजत नाही. ते मुद्रित शोधकाला ठरवावे लागते. उदाहरणार्थ सुप्रसिद्ध, माननीय, आदरणीय, विचारवंत, लोकप्रिय इत्यादी विशेषणांपैकी कोणते विशेषण योग्य ते मुद्रित शोधक निश्चित करत असतो. स्पेल चेकरच्या बेसावध वापरामुळे एका वृत्तपत्रात सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव या शीर्षकाऐवजी कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव असे प्रसिद्ध झाले होते. परिच्छेद वगळला गेला, संदर्भ चुकीचा दिला गेला, वाक्यांची सरमिसळ झाली तर ते स्पेल चेकरला समजत नाही. तपासला जात असलेला मजकूर मूळ मजकुरानुसार आहे की नाही हे मुद्रित शोधक पाहू शकतो, स्पेल चेकर नाही. नाम, विशेषण, कर्ता, क्रियापद
इत्यादी क्रम किंवा व्याकरणिक रचना मुद्रित शोधकालाच माहीत असते. स्पेल चेकर हा मुद्रित शोधकाला पर्याय नसून तो अल्प प्रमाणात त्याचा मदतनीस आहे असेही आपण म्हणू शकतो. स्पेल चेकरवर पूर्णतः विसंबून राहता येणार नाही. वृत्तपत्रात आलेल्या बातमीतील खालील वाक्य पहा कशी चूक होते ते. प्रियांका मोहिते हिने जगातील 4थ्या क्रमांकाचे लोत्से 27,940 मीटर शिखर सर केले. या वाक्यात शिखराची उंची मीटरमध्ये दाखवली आहे. वस्तुतः शिखराची उंची फुटामध्ये मोजतात, मीटरमध्ये नाही. मुद्रित शोधकाऐवजी स्पेल चेकरची व्यवस्था केल्याने ही चूक दुरुस्त झाली नाही. मुद्रण व्यवसायाशी संबंधित काही संज्ञा, घटक आणि प्रक्रिया यांची माहिती खाली दिली आहे आणि अतिशय महत्त्वाची आहे ती माहिती. मुद्रण व्यवसायाशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती यांची माहिती आपण पाहूया. पहा, मुद्रक त्याला म्हणायचं आहे प्रिंटर इंग्रजी शब्द, आणि मजकुराची छपाई करणारा म्हणजे मुद्रक त्याचा अर्थ. मुद्रण प्रत इंग्रजी शब्द आहे प्रेस कॉपी, म्हणजेच छपाईसाठी मजकुराची तयार प्रत म्हणजे मुद्रण प्रत. मुद्रित त्याला इंग्रजी शब्द आहे प्रूफ, मुद्रित म्हणजे तपासणीसाठी काढलेली प्रत, प्रूफ म्हणतात त्याला. मुद्रण म्हणजे प्रिंटिंग, म्हणजेच मजकुराची छपाई म्हणजे मुद्रण. मुद्रित शोधक त्याला म्हणायचं प्रूफ रीडर. तो कोण असतो? मुद्रितातील त्रुटी सुधारणारा, तो मुद्रित शोधक. हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. आणखी शब्द पाहूया आपण. मुद्रित शोधनाच्या खुणा त्याला इंग्रजीत म्हणायचं प्रूफ मार्क्स. खुणा म्हणजे मार्क्स. मुद्रित शोधनाच्या खुणा म्हणजेच काय? मजकूर दुरुस्त करण्याची चिन्ह असतात, ती आपण पुढे पाहणार आहोत. मुद्रित शोधन म्हणजे प्रूफ रीडिंग, आपल्या ह्या घटकाचंच नाव आहे. मजकूर निर्दोष करण्याची प्रक्रिया त्याला म्हणायचं मुद्रित शोधन. मुद्रित प्रत म्हणजे प्रिंट आउट, छपाईनंतरची जी प्रिंट आहे त्याला म्हणतात प्रिंट आउट, मुद्रित प्रत. मुद्रणालय म्हणजेच प्रेस, मराठीत आणखी त्याला शब्द आहे छापखाना. हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. आता पाहूया आपण सर्वात महत्त्वाचा मुद्रित शोधनांच्या खुणांचा तक्ता. हा तक्ता अतिशय उपयुक्त आहे. केवळ 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच हा माहिती असायला हवा. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्याकडे तर तो असलाच पाहिजे. मुद्रित शोधनांच्या खुणांचा तक्ता. रकाने दिलेले आहेत. खूण, खुणेचा अर्थ आणि खूण कशी करावी त्याचं एक उदाहरण दिलंय आणि खुणेचा वापर केलेला आहे. पहा, पहिली खूण आहे 2 आडव्या रेषा. त्याचा अर्थ काय होतो खुणेचा? ओळ सरळ करा. आणि उदाहरण काय दिलेलं आहे? रंजक आणि बोधक. इथे आणि शब्द वरती गेलेला आहे रेषेच्या, तो खाली घ्यायचा आहे, म्हणजे ओळ सरळ करायची आहे म्हणून त्याच्या खाली रेषा मारलेल्या आहेत. पहा, इथे खुणेचा वापर करून दिलेला आहे 2 रेषा आणि चिन्ह दिल्यानंतर ही आडवी अशी एक रेष मारली जाते. दुसरं चिन्ह आहे पहा, हे खूण. त्याचा अर्थ आहे अक्षर जोडून घ्या किंवा एक शब्द तयार करा दोन्हींचा. आता इथे उदाहरण दिलेले संवादातून दा आणि तू मध्ये जो रिकामी जागा आहे ती जोडून घ्या सांगितलेलं आहे आणि मग तिथे रिकाम्या जागेत त्या शब्दाच्या पुढे लिहितात, असं चिन्ह देतात. नंतर पुढचं चिन्ह आहे 2 आडव्या रेषा आणि त्याला क्रॉस मारलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे? शब्द तोडा किंवा स्पेस अंतर घाला, 2 शब्दांच्या मध्ये अंतर टाका. उदाहरण दिलेले पुस्तकात असतात. हा शब्द जोडलाय, हा त आणि अच्या मध्ये अंतर घाला असं सांगितलंय, मग असं चिन्ह करून इथे खुणेचा वापर करतात. पुढचं चिन्ह दिलेलं आहे पहा, 2
गोल आहेत, अर्धगोल, एक खाली वर आणि मध्ये डी शब्द, डी इंग्रजी अक्षरासारखा आहे. त्याचा अर्थ आहे काढून टाका किंवा शब्द जोडा, त्या खुणेचा अर्थ. आता आता विषय सही असा उदाहरण दिलेला आहे. इथला स हा शब्द काढायला सांगितलेला आहे आणि मग असं चिन्ह खुणेचा वापर करून देतात. पुढचं चिन्ह आहे डी दिलेला आहे इंग्रजी, त्याचा अर्थ डिलीट किंवा काढून टाका. आता इथे सार्वजनिक उदाहरण दिले. सार्वजनिक, दोन ज झालेत, एक ज काढून टाकायचा आहे इथला, म्हणून इथे चिन्ह टाकलेले आहे, रेष मारलेली आहे आणि तिथे सांगितले की ते काढून टाका, हे चिन्ह दिलेले आहे, खुणेचा वापर केला. आता इथे आडवी रेष आहे आणि एक उभी रेष आहे, त्याचा अर्थ काना द्या. इथे उदाहरण दिले मनसाची, तर मला काना विसरलाय म्हणून तो मा करायचा आहे. मग अशा प्रकारे खुणेचा वापर इथे केला आहे. इथे आडवी रेष आहे आणि वरती टिंब दिले. काना व अनुस्वार द्या, त्याचा अर्थ असा आहे या चिन्हाचा. आणि इथे उदाहरण दिले ग्राहकशी. आता शब्द लिहायचा आहे ग्राहकांशी, म्हणजे अनुस्वार पण द्यायचा आहे आणि काना पण द्यायचा आहे. मग इथे असा खुणेचा वापर करायचा. इथे आहे चिन्ह असं दिलेलं आहे रफाराचं. इथे म्हटलेलं आहे ऱ्हस्व वेलांटी करा, वेलांटी द्यायची आहे, पहिली वेलांटीचं चिन्ह आहे, रफार नव्हे, पहिल्या वेलांटीचं चिन्ह आहे. इथे उदाहरण दिले महिला दिन, द ची वेलांटी पहिली करायला सांगितलेली आहे. ते अशा प्रकारे खुणेचा वापर केला आहे. आणखी पाहूया आपण शब्द. पा आता वेलांटी बदलायला सांगितलेली आहे. दीर्घ वेलांटी करा, वेलांटी दीर्घ करायला सांगितलेली आहे या चिन्हाने. नंतर शब्द उदाहरण दिलेले आशीर्वाद, या शब्दाची वेलांटी पहिली आहे इथे, ती दुसरी करायला सांगितलेली आहे. मग खुणेचा वापर असा केला आहे, पहा, वेलांटी दुसरी करा. पुढचं चिन्ह आहे ऱ्हस्व उकार करायचा आहे, पहिला उकार करा. ऱ्हस्व उकार म्हणजे पहिला उकार करायचा आहे. मग इथे खुणा करा, असा जो उदाहरण दिलेले खचा उकार काय करायचा आहे, पहिला उकार करायचा आहे, म्हणून इथं खुणेचा वापर असा केला, आडवी रेष आणि उकार केलाय. आता पुढचं चिन्ह आहे दीर्घ उकार करा, दुसरा उकार करा. दीर्घ म्हणजे दुसरा उकार करायचा आहे. इथे उदाहरण दिलेले सूचनापत्रक, स चा उकार कोणता करायचा आहे, दुसरा, आणि असं खुणा करून देतात रिकाम्या जागेत. नंतर पुढचं चिन्ह आहे आडवी रेष आणि उभा एक मात्रा, याचा अर्थ मात्रा घाला, एक मात्रा द्या. इथे उदाहरण दिले पाही जला मात्रा विसरलाय म्हणून तो मात्रा सांगितला इथे टाकायला, अशा पद्धतीने एक मात्रा द्या. पुढचं चिन्ह आहे मात्रा पण द्यायचा आहे आणि अनुस्वार पण घालायचा आहे. इथे उभी रेष आणि एक टिंब दिलेला आहे. तो इथे मात्रा आणि अनुस्वार, तो बगळा आहे असं तो बदळा आहे. तिथे तो वेंधळा आहे असा शब्द येईल, तो वेंधळा आहे. अनुस्वार पण द्यायचा आहे आणि मात्रा पण द्यायचा आहे, मात्रा आणि अनुस्वार, तो वेंधळा आहे. अशा प्रकारे इथे खुणेचा वापर करतात. इथे रफार घाला, पुनर्जन्म केले, जवर रफार राहिलेला आहे तो पुनर्जन्म, जवर रफार टाकायला सांगितला. इथे स्वल्पविराम घाला, पुढचं चिन्ह आहे स्वल्पविराम घाला. प्रसन्न, चित्त प्रसन्न, आनंदी. आता इथे प्रसन्न आणि आनंदी या शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम राहिलेला आहे, तो इथे टाकायला सांगितला आहे. नंतर इथे अर्धविराम आहे पुढचं चिन्ह, अर्धविराम घाला. प्रयत्न केला तरी होणारे कधीच. आता केला आणि तरीच्या मध्ये कोणता शब्द कोणतं चिन्ह, अर्धविरामाचं टाकायचं आहे. नंतर इथे पूर्णविरामाचं चिन्ह आहे, पूर्णविराम लिहा. ती शाळेत गेली, इथे गेली नंतर पूर्णविराम दिलेला नाहीये, तो इथे टाकायला सांगितलाय. आता इथे चुकून खोडलेला मजकूर तसाच ठेवायचा आहे, कंसामध्ये टिंबटिंब केले. इथे नवीन आवृत्ती, इथे टिंबटिंब झालंय, ते चुकून तिथे खोडलेला असेल ते काय तसंच ठेवायचं आहे. नंतर प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह घाला. तो काय म्हणाला, इथे काहीच चिन्ह नाहीये, मग इथे सांगितलंय प्रश्नचिन्ह घाला. पुढे उद्गार चिन्ह घालायला सांगितलेलं आहे, उद्गार चिन्ह टाका.
छे अशक्यच आहे, छे नंतर अशक्यच आहे, छे अशक्यच्या मध्ये उद्गार चिन्ह टाकायला सांगितलेलं आहे, असं खुणेचा वापर करायचा. नंतर इथे विसर्ग घाला, 2 टिंब दिलेली आहेत. पुन्हा प्रक्षेपण, पुन्हाच्या नंतर 2 टिंब राहिलेली आहेत, विसर्ग घालायचा विसरलाय तो इथे सांगितलंय. नंतर संयोग चिन्ह घाला. पुढचं दुखले खुपले दोन्हीच्या मध्ये संयोग चिन्ह आडवी रेष राहिलेली आहे, अशा प्रकारे सांगितलंय. डॅश घाला, डॅश या त्या खुणा खालीलप्रमाणे, इथे डॅश राहिलेला आहे तो घालायला सांगितलाय. नंतर हे चिन्ह आहे अनुस्वार काढून टाका, इथे टिंब आहे आणि डी म्हणजे डिलीट, इथे अनुस्वार काढायला सांगितलेला आहे. संशय, तो अनुस्वार काढायला सांगितलेला आहे. इथे पुढचं चिन्ह आहे शब्दांची जागा बदला, हे चिन्ह आहे शब्दांची जागा बदला. इथे उदाहरण दिले मराठी सुगम, तर सुगम मराठी करा असं सांगितलं. इथे शब्दांची जागा बदला. इथे कंस घालायचं चिन्ह आहे, कंस आहे आणि आडवी रेष. जगन्मान्य अपवाद वगळता, इथे कंस घालायला सांगितलेला आहे दोन्ही शब्दांना. नंतर इथे चुकीचा टाईप झालेला आहे, चुकीचा टाईप किंवा रॉंग, इथं फॉन्ट चुकला आहे, व्याकरण ह्या शब्दाचा फॉन्ट आहे तो चुकलेला आहे, तो बदलायला सांगितला आहे. नंतर बोल्ड करायला सांगितले, म्हणजे ठळक टाईप करा, वर्णविचार जे शीर्षक असतं ते ठळक करायला सांगितले. नंतर अक्षर उलट सुलट करा, याचं चिन्ह आहे. इथे जे शब्द आहे तो अक्षर उलटलंय, ते मानत तो न उलटा झालेला आहे, तो सरळ करायला सांगितलेला आहे. अशी चिन्ह केली जातात. पुढचं चिन्ह आहे सेंटर घ्या. सेंटर म्हणजे मधोमध घ्या, प्रस्तावना हे जे एका साईडला आलेलं असेल ते मध्ये घ्यायला सांगितलेलं आहे, हेडिंग शीर्षक. नंतर पुढे चालू ठेवा, वाक्य किंवा परिच्छेद हे पुढे चालू ठेवा असं सांगितलेलं आहे. नंतर या चिन्हाचा अर्थ आहे नवीन परिच्छेद करा. जणू यशाची हमी, भाषा मुद्रण कला हे जे वाक्य आहे तिथे परिच्छेद करायला सांगितलं आहे. नंतर नवीन किंवा राहिलेले अक्षर घाला इथे. मग इथे उदाहरणामध्ये जे राहिलेलं अक्षर आहे ते टाकायचं. नंतर मूळ मजकूर सुटला, हे मुद्रण आणि हे परस्पर अवलंबी आहेत, मूळ कॉपी पहा, याचा असा